नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण इतके दिवस झालं आपण म्हणत होतो की रागिणीचा पर्दाफाश झाला पाहिजे, पण आजपर्यंत रागिणीचा पर्दाफाश होतच नव्हता. पण अखेर भूमीला यश मिळणार आहे, तेही रागिणीचा पर्दाफाश करण्यामध्ये. म्हणजेच रागिणीचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणण्यामध्ये, रागिणीचं जे कारस्थान आहे ते पर्सनली आकाशच्या समोर आणण्यामागे आता भूमी नक्की काय करणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे गायकवाड साहेब आता आकाशला म्हणतात की आकाश सर, तुम्ही जे ते फुटेज आहे ना ते थोडंसं व्यवस्थित पाहून बघा बरं. तुमच्या लक्षात येतील गोष्टी की नक्की काय झालेलं आहे, ते कळेल तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं ते आकाशला सांगत असतात. आकाशला ते फुटेज दाखवत असतात. ते म्हणत असतात, ती बघा, ती गाडी आता आतल्या रस्त्याला चाललेली आहे. म्हणजे ती गाडी जी आहे ती एका रस्त्याला जात आहे हे आकाशच्याही लक्षात आलेलं आहे. आकाश ते फुटेज पाहत आहे आणि गायकवाड साहेब ही गोष्ट सांगायला विसरत नाहीत. ते म्हणजे भूमी मॅडम जे म्हणत होत्या ते खरं आहे, कारण हा अपघात नाही आहे तर हा एक घातपात आहे, असं आपल्याला भूमी मॅडमनी सांगितलं होतं. हे बोलत असते तर गायकवाड साहेब सांगत असतात, ते फुटेज जे असतं ते दिसत असतं. तेव्हा मात्र वाट लागलेली असते ती रागिणी, अबी आणि त्याचबरोबर पौर्णिमाची, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होत आहे. आकाश ते फुटेज पाहत असतो, शांतपणे ते फुटेज पाहत असतो. गायकवाड साहेब त्याला सांगत असतात, इन्स्ट्रक्ट करत असतात. त्या पद्धतीने एक एक गोष्ट आकाश पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येत असतं की त्या गाडीतून तो ड्रायव्हर उतरलेला आहे. समोर एक गाडी आहे आणि त्या गाडीच्या दिशेने जात आहे, म्हणजे तो ड्रायव्हर ट्रकमधून उतरला. त्यानंतर तो एका गाडीच्या दिशेने जाऊ लागला आणि त्याचबरोबर त्या गाडीतून पैशाचं बंडल आलेलं आहे, ते बंडल त्या ड्रायव्हरने घेतलं आहे. मग पुन्हा एकदा गायकवाड साहेब म्हणतात की भूमी मॅडम ज्या बोलल्या होत्या ते खरं निघालेलं आहे, कारण हा अपघात नसून एक घातपात आहे हे भूमी मॅडमनी आपल्याला सांगितलेलं होतं आणि ते तसंच दिसत आहे. कारण रघु काकांचा हा अपघात नसून त्यांना मारण्याचा तो डाव होता, त्यांना मारण्याचा तो प्लॅन केलेला होता. आता तो ड्रायव्हर आणि ती गाडी आता लवकरात लवकर शोधली जाणार आहे. ती गाडी ज्याच्या मालकीची आहे ते लवकरात लवकर आपल्या समोर येणार आहे, असं गायकवाड साहेब आकाशला सांगत असतात. आकाश म्हणत असतो की आता पुढे काय करायचं आहे. गायकवाड साहेब म्हणतात की लवकरात लवकर त्या ड्रायव्हरला आम्ही ताब्यात घेणार आहोत. त्याचबरोबर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे तो ड्रायव्हर आहे त्याला ताब्यात घेऊन त्याचबरोबर आम्ही पुन्हा आता एक शोध घेणार आहोत. तो शोध म्हणजेच की ती गाडी कोणाची आहे. ती गाडी शोधणं आपल्यासाठी काही अवघड नाही, हेही गायकवाड साहेब सांगत आहेत. तेव्हा मात्र आकाशला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण ती व्यक्ती कोण असेल हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि लवकरात लवकर हे शोधायचं आता गायकवाड साहेबांनी ठरवलेलं असतं. काहीही झालं तरीही आता या गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं हे गायकवाड साहेबांनी आणि आकाशने ठरवलेलं असतं. आता आकाश याच गोष्टीचा विचार करत असतो की हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरी ही व्यक्ती शोधणं आपल्यासाठी अवघड जरी नसलं तरीही पण कोण असेल. भूमी म्हणती त्याप्रमाणे आपल्या जवळचीच व्यक्ती असेल का, हा प्रश्न आता आकाशच्या मनात येऊ लागलेला आहे. आणि इकडे गायकवाड साहेब सांगत आहेत की लवकरात लवकर त्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर रागिणीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत, कारण ती गाडी अजूनही आहे, तो माणूस आहे. म्हणजे आता आपण पूर्णपणे अडकले जाणार ही गोष्ट आता रागिणीला चांगलीच कळलेली असते. रागिणी आता विचार करू लागलेली असते की आता काय करायचं, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा. हा आकाश काही थांबतच नाही आहे, याच्यातले डोक्यातले विचार काही संपतच नाही. हे सगळं त्याचं सुरूच आहे, हे रागिणीच्या लक्षात येत असतं. रागिणीला घाम फुटलेला असतो, ती पदराने आपला घाम पुसत असते, परंतु तिला आता भीती मात्र चांगलीच बसलेली असते, कारण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही हे रागिणीच्याही लक्षात आलेलं असतं. आकाश पर्सनली गायकवाड साहेबांना थँक्यू म्हणतो, कारण त्यांच्यामुळंच ही गोष्ट पॉसिबल झालेली आहे, त्यांच्यामुळंच ही गोष्ट शक्य झालेली आहे. आज त्यांच्यामुळंच हे समोर आलेलं आहे की हे सगळं काय आहे. आणि इकडे आकाश त्यांना म्हणतो की खरंच तुम्ही पर्सनली लक्ष घालत आहात, वेळात वेळ काढून आलात, त्यासाठी खरंच मी तुमचे आभार मानतो. इकडे आता खूप मोठा गोंधळ झालेला असतो की आता आकाशच्या हाती सत्य तर लागलेलं आहे,
पण त्याचबरोबर आता खूप मोठ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो, तो म्हणजे रागिनी आता पिसाळलेली असते. तिला कळत नसतं की आता मी पाऊल कसं उचलू, मी नक्की काय करू, कारण या सगळ्यातून बाहेर तर पडलं पाहिजे, पण बाहेर कसं पडायचं हे मात्र रागिनीला कळत नसतं. रागिनी आता रूममध्ये आलेली असते आणि ती फक्त पाणी पितच असते. तिला कळत नसतं की आता आपल्याकडून काय होणार आहे आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो आई किती पाणी पिताय तुम्ही. तेव्हा रागिनी म्हणते, तू गप्प बस ग, त्या भूमीला मी हलक्यात घेतलं, तू हुशार म्हणून तुला मी माझ्या पोराशी लग्न करायला लावलं आणि तू तर रात्रीच निघाली, दगड आहेस दगड नुसता, काही उपयोग नाही आहे तुझा. असं म्हणत रागिनी ही पौर्णिमावरती राग काढत असते. पौर्णिमा म्हणत असते, प्रत्येक वेळेस काही झालं तरी तुम्ही माझ्याकडेच कसे येता हो, तुम्हाला माझ्याबद्दलच कसा प्रॉब्लेम वाटतो. तेव्हा अभि तिला म्हणत असतो, अगं पौर्णिमा शांत हो, आपण तिच्या जवळच्या आहोत म्हणून ती आपल्यावर राग काढते, आपल्याला बोलते, तू कशाला एवढं लक्ष देतेस, असं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी रागिनी मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की आता मला कळत नाही आहे काय करायचं, मला सांग ती गाडी कुठे ठेवली आहे. अभि तुला मी प्रत्येक वेळेस सांगत असते सगळे फुटेज चेक कर, सगळे फुटेज डिलीट कर, पण शेवटी माती खायची तिथे तू माती खातच असतो आणि मलाही अडकवत असतो त्यासोबत, हे रागिनी बोलत असते. तेव्हा अभि म्हणत असतो की अगं आई मी सगळे फुटेज चेक केले होते, मी सगळ्या ठिकाणी स्वतः पर्सनली लक्ष घातलेलं होतं. रागिनी म्हणते, तू सगळे फुटेज चेक केले होते, परंतु तरीही आज हे फुटेज पोलिसांना मिळालं कसं, सांग बरं मला तू. इकडे आकाशने मात्र स्पष्ट सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही भूमीने मला ओवाळणी मागितलेली आहे आणि तिला ती ओवाळणी मला द्यायचीच आहे पाडव्याची. इकडे रागिनी भयानक चिडलेली असते. तेव्हा आता भूमीचा फोन आलेला असतो आणि मग रागिनी म्हणते की आता हिने फोन मला कशासाठी केलेला आहे, असं म्हणत रागारागातच ती फोन उचलते. तेव्हा भूमी तिला सांगू लागते, कसं वाटलं सरप्राईज. नाही, तुम्ही कितीही बिळात लपून राहिला, तुम्ही कितीही ठरवलं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ती म्हणजे काहीही झालं तरीही आकाशसमोर मी हे प्रूव्ह करणार आहे की सगळ्यात मोठ्या गुन्हेगार, खऱ्या गुन्हेगार, सगळ्या गोष्टीच्या मागच्या सूत्रधार तुम्ही आहात, हे मी आकाशच्या समोर आणणारच आहे, हे भूमी बोलत असते. आणि रागिनीला सांगत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे मी घरात नसली तरी प्रत्येक गोष्टींवरती माझं बारीक लक्ष आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तिथे दाखवून देऊ शकते की मी काय करू शकते. आणि भूमीने खरंच रागिनीच्या नाकी नवानलेले असतात. भूमी म्हणते की कसं वाटलं मग सरप्राईज, मजा आली ना, असं भूमी रागिनीला सांगत असते. या रागिनी मात्र भयानक चिडलेली असते. तिला आता कळायचं बंद झालेलं असतं. रागिनी म्हणते, तू गप्प बस ग. भूमी म्हणते, आता खरी मजा येणार आहे, कारण आता काय करणार तुम्ही सांगा, कोणत्या कोणत्या गोष्टी लपवणार आहात. इकडे गायकवाड साहेब आता भूमीच्या घरी आलेले असतात आणि गायकवाड साहेब भूमीला म्हणत असतात की फायनली त्या गोष्टीच्या आपण मुळापर्यंत पोहोचत चाललेलो आहे. आणि हे सगळं जेव्हा गायकवाड साहेब सांगत असतात तेव्हा प्रशांत ही तिथं असतो. भूमी म्हणते, खरंच थँक्यू, तुम्ही मला पर्सनली एवढी मदत करत आहात या केसच्या मुळापर्यंत जाण्यासाठी. तेव्हा इकडे गायकवाड साहेब म्हणतात, कसं आहे, स्वतः मॅजिस्ट्रेट यांनी फोन करून मला जर सांगितलं असेल, लक्ष द्यायला सांगितलं असेल, तर मला ते करावंच लागणार आहे. आणि तुम्ही सत्य शोधून काढत आहात म्हणून आपण त्याच्या मुळाशी जात आहोत. जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत विनाकारण त्याच्यावर हल्ला करून त्याचा जीव गेला असेल तर आपण तिथे पोहोचलंच पाहिजे. भूमी म्हणते, आता पुढं काय करावं लागेल. तेव्हा गायकवाड साहेब सांगतात की आता ती गाडी शोधावी लागेल आणि त्या गाडीमध्ये असलेली व्यक्ती कोण आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आणि मग भूमी इकडे रागिनीला फोन करून बोललेलीच असते की आता लवकरच सगळ्यांच्या समोर येईल की त्या गाडीतली व्यक्ती तुम्ही होतात. आणि भूमीला रागिनी म्हणते की तुला कसं कळलं ग. तेव्हा रागिनीला भूमी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पैशाने खूप काही विकत घेऊ शकता हो, माझ्याकडे चांगुलपणा आहे आणि त्या चांगुलपणामुळे मी बऱ्याच गोष्टी शोधू शकते आणि घेऊ शकते आणि तोच चांगुलपणा माझ्या उपयोगी येत आहे, असं भूमी सांगत असते. आणि तिने पूर्णपणे चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं रागिनीला की तुम्ही कुठे आहात ते. इकडे रागिनीला खूप राग आलेला असतो. ती अभिला म्हणत असते, उद्याच्या उद्या ती गाडी जाळून टाकायची आहे आणि आता त्या ड्रायव्हरचं काय करायचं ते माझी मी बघते. तेव्हा अभि म्हणत असतो, पण आपण गाडी जरी जाळली आणि तो ड्रायव्हर समोर आला तर. तेव्हा रागिनी म्हणते, ती आपली माणसं आहेत, ती आपली माणसं आपल्या विरोधात कधीच जाणार नाहीत एवढी मला खात्री आहे, असं रागिनी सांगत असते. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो की ठीक आहे, आपण उद्याच जाऊया, माझ्या मित्राच्या गॅरेजवरती मी ती गाडी ठेवलेली आहे,
असं अभि सांगत असतो आणि तेव्हा रागिनी म्हणते ठीक आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं भूमी मात्र आता आकाशला फोन लावत असते, त्याचा फोन लागत नसतो. तेव्हा इकडे बाबा म्हणतात की काय झालं ग भूमी, का फोन लागत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते अहो मी कधीपासून बाबा आकाशला फोन करते पण आकाशचा फोनच लागत नाही आहे. तेव्हा बाबा म्हणतात की काळजी करू नको, असतील ग कामात, होईल काहीतरी. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आता नीलू आलेली असते आणि नीलू म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी माझा फोन लागलेला होता, मला आजींशी बोलायचं होतं म्हणून माझं आत्ताच आकाशरावांशी बोलणं झालेलं आहे. मी आकाशरावांशी बोललेले आहे, मग तुझा का फोन लागत नाही, बघ ते काय ब्लॅकलिस्टला वगैरे तर टाकला नाही आहे ना तुझा फोन, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे तेवढ्या जिज्ञेस शेठ तिथं आलेले असतात आणि मग भूमीचे बाबा म्हणतात की हो तुम्ही, तेव्हा मी तुम्हाला ते पैसे असं बोलत असतात. तेवढ्यात नीलू तिथे येते आणि म्हणते की हो मीच बोलवलं त्यांना, आणि ती म्हणते थांबा मी आले. नीलू आत जाते आणि पैसे घेऊन येते. पैसे घेऊन आल्यानंतर बाबांना आणि भूमीला दोघांनाही धक्का बसतो. ते विचार करू लागतात की हिने पैसे कुठून आणलेले आहेत, म्हणजे नक्की काय झालेलं आहे. हे सगळं ती बघत असते. तेव्हा ते पैसे देते. जिज्ञेस शेठ जाताना म्हणतात की देसाई साहेब धन्यवाद, पुन्हा भेटूया. तेव्हा इकडे नीलू म्हणत असते अहो पैसे मोजून तरी घ्या. तेव्हा जिज्ञेस शेठ म्हणतात अहो तुम्ही दिलेत ना, मग मोजायची काही गरज नाही आहे. असं बोलल्यानंतर ते तिथून जातात आणि भूमीला आणि इकडे बाबांना दोघांनाही खूप राग आलेला असतो. नक्की हे पैशांचं काय आहे, नक्की पैसे कुठून आलेले आहेत हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ते विचारू लागतात की आम्हाला सांग आत्ताच्या आत्ता की हे पैसे तू कुठून आणलेले आहेत. तेव्हा मात्र ते दोघांना ती म्हणते की नाही तसं काही नाही आहे, दिलेत ना पैसे, बघितलं ना जाताना ते तुमच्याशी कसे बोलले होते, आता कसे बोललेले आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी मात्र पिसाळलेली असते. तिच्या डोक्यातून ते विचार जातच नसतात. इकडे भूमी मात्र विचार करत असते आणि भूमी म्हणत असते की तू आकाशकडून पैसे घेतलेले आहेत, मग तू का सांगितलं नाही. असे प्रश्न आता भूमीच्या समोर उभे राहिलेले असतात आणि भूमी भयानक चिडलेली असते आणि ती म्हणत असते की तू असं का केलंस आई, कारण आकाशने जरी पैसे दिले असतील तरीही त्याची आई मला आता वारंवार म्हणून दाखवेल की शेवटी तू लाचार निघाली आहेस. इकडे पौर्णिमा म्हणते की आईचा मेसेज आलाय. तेव्हा रागिनी म्हणते काय आहे मेसेज. तेव्हा रागिनीला पौर्णिमा सांगू लागते की ते पैशाचं जे झालेलं आहे ते गैरसमज झालेला आहे आणि रागिनीला असं वाटेल की मी लाचार आहे असं भूमीला वाटत आहे. तेव्हा रागिनी म्हणते चला काहीतरी आनंदाची गोष्ट मिळालेली आहे असं रागिनी बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी भूमी आता तिने प्रशांतला सांगितलेलं असतं की ही गाडी जाळायचा प्रयत्न हे दोघंजण करणारच आहेत, आपल्याला त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, आपल्याला आता पुढे काय ते शोधलं पाहिजे. तेव्हा प्रशांत म्हणतो की माझं प्रोजेक्टचं काम झालेलं आहे ताई, मी त्यांच्या मागावर राहील. असं म्हणत आता प्रशांतने तिकडे जायचं ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रशांत तिथे जातो. भूमीला म्हणतो की मी तुला लोकेशन पाठवले, तू ये, ते गाडीच्या साईडलाच आलेले आहेत. हे ऐकता क्षणी आता इकडे भूमीही त्या ठिकाणी पोचते. भूमी म्हणते मी आकाशला घेऊन येते. रागिनी आणि अभि दोघंही पेट्रोलचे डबे घेऊन ती गाडी जाळण्यासाठी त्या गॅरेजच्या जवळपास पोचलेले असतात आणि आता अभि आणि रागिनी दोघंही मागं फिरून पाहत असतात की नक्की काय झालेलं आहे आणि कोणी येतंय का मागे. या गोष्टीची भीती त्यांच्या मनात असते. ती भीती ते बाळगत असतात आणि आजूबाजूला पाहत असतात. तेव्हा मात्र रागिनी म्हणते की अभि चल, आणि असं म्हणत रागिनीने आता एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे गाडीवरचं कवर काढलेलं आहे आणि गाडीवरचं कवर काढलेलं आहे. इकडे भूमी रस्त्याने चालत आहे. भूमी म्हणते की कसाही करून आकाशला निरोप मी देणार आहे आणि मग भूमीने आकाशला निरोप द्यायचं काम केलेलं असतं ते म्हणजे मानसीला तिने फोन करून सांगितलेलं असतं की या लोकेशनवर आकाशला यायला सांग आणि मग मानसीने निरोप दिल्यामुळं आकाश त्या लोकेशनवर पोहोचलेला असतो. इकडे आता शांत न बसता प्रशांत आणखी काही गोष्टी करत असतो. ते म्हणजे प्रशांतने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने प्रशांतने आता व्हिडिओ काढायलाही सुरुवात केलेली असते. प्रशांत व्हिडिओ काढत असतो आणि त्याचबरोबर प्रशांतने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायचं ठरवलेलं असतं कारण यावेळेस कुठलाही पुरावा मागं ठेवायचा नाही हे प्रशांतने चांगलंच ठरवलेलं असतं आणि प्रशांत त्या गोष्टी तिथे करत असतो. आकाश तिथे पोहोचलेलं असतो आणि त्याचबरोबर आकाशने
आता भूमीला पाहिलेलं आहे आणि तो भूमीला म्हणत आहे की अगं भूमी, तू इथं काय करतेस, मला कळत नाही आहे. असं म्हणता क्षणी भूमी म्हणते की आकाश, आज तुला कळेल की सत्य काय आहे ते आणि मी इथं कशासाठी आलेली आहे ते. हे ऐकल्यानंतर तिथे भूमी तसं म्हणता क्षणी आकाश म्हणतो म्हणजे, तेव्हा भूमी म्हणते की आज मी तुला तुझ्या आईचा खरा चेहरा दाखवणार आहे. इकडे रागिणीने सर्व गोष्टी केलेल्या आहेत. ते म्हणजे रागिणीने ते गाडीवरचं कवर काढलेलं आहे आणि त्या गाडीवरती आता पेट्रोल टाकायला सुरुवात केलेली आहे आणि रागिणी आणि आबी आता गाडी ओढतात आणि नेमकं त्या ठिकाणी पोचलेले असते. ते म्हणजे आकाश आणि भूमी. आकाश आणि भूमी ते सगळं पाहतात तेव्हा दोघांनाही धक्का बसलेला आहे. आता रागिणीचा हा काळा चेहरा आकाशच्या समोर आलेला आहे. पण नक्की आकाश आणि भूमी आता यांच्यामध्ये नक्की काय होईल? भूमीवर आकाश विश्वास ठेवेल का रागिणीने पुन्हा काही डाव साधला असेल आणि तिथून पळ काढला असेल? हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.